नकली पैशाने सुरू करू शकता आपली जर्नी स्टार्ट करू शकता तुम्ही। मी असं का म्हणतोय हे ऐका, तुम्ही नकली पैशाने सुद्धा ट्रेडिंग करू शकता। तुम्ही कुठेतरी ट्रेडिंग व्ह्यू किंवा पेपर ट्रेडिंग हे कुठंतरी ऐकल्याने वाटत आहे, कारण तुम्ही बिगिनर असाल, कुणाला माहीत पण असेल। मी सांगतो ट्रेडिंग व्ह्यू आणि पेपर ट्रेडिंगमध्ये का असते तुम्हाला आधी सांगतो। ट्रेडिंग व्ह्यू एक ॲप आहे, त्याच्यावर तुम्ही नकली पैशाने करू शकता पेपर ट्रेडिंग। आता चला आपण जाऊ मुद्द्याकडे। मुद्दा काय आहे आपला आज, तुम्ही नकली पैशाने कसं ट्रेडिंग करू शकता, ओरिजिनल स्टॉकमध्ये कसं टाकू शकता आपले पैसे, इन्व्हेस्टमेंट कसं करू शकता, बाय सेल स्ट्रॅटर्जी काय सगळं सांगणार। त्या ॲपमध्ये जाऊन इंटरफेस पण दाखवणार, ॲपचं सगळं दाखवणार तुम्हाला आज। तर चला जाऊ मुद्द्याकडे। पहिला मुद्दा आपला पेपर ट्रेडिंग म्हणजे काय। पेपर ट्रेडिंग म्हणजे समजा एक उदाहरण घ्या, तुमच्या लहानपणीचं। तुम्ही जन्मल्या तुम्हाला चला येते हे ना, तुम्ही पडता उठता उठल्याशिवाय तुम्हाला चला येत नाही, उठल्यानंतर रांगत चलता। तसंच ट्रेडिंग करायची म्हटली की डायरेक्ट आपण ट्रेडिंग करू शकत नाही। त्यासाठी तुम्ही करचाल ट्रेडिंग, घेचाल पैसे असताल, तुम्ही घेचाल पैसे टाकचाल, लगेच ब्रोकरमध्ये चालू करचाल, तरी तुमच्यातले 10 ट्रेडपैकी 7 ट्रेड लॉस जातील। 10 ट्रेडपैकी 7 ट्रेड लॉस गेल्यावर तुमचं का राहिलं प्रॉफिट। त्यासाठी पेपर ट्रेडिंग केल्यानंतर, पेपर ट्रेडिंगमध्ये तेच राहते, जे स्टॉक तुमच्या ब्रोकरमध्ये कोणचं बी झिरोदा ग्रो कोणचं बी उचला ते ट्रेडिंग व्ह्यूवर राहते। त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिससाठी करू शकता, तुमची स्ट्रॅटर्जी बिल्डअप करू शकता। त्यासाठी पेपर ट्रेडिंग करावे, दुसरं काहीच नाही। पेपर ट्रेडिंग कसं करायचं, पेपर ट्रेडिंग म्हणजे काय कळालं। आता जाऊ का बरं करावे, केल्यानंतर तुमचं पेपर ट्रेडिंग केल्यानंतर तुमची एकतर स्ट्रॅटर्जी बिल्डअप होईल। तुमचे जे 10 पैकी 7 जे ट्रेड लॉसमध्ये जाणार आहेत ते नकली पैशात जातील। हे होते तुमचं, म्हणजे तुम्हाला जरा ॲडव्हान्टेजेस आहेत, तिथं कळतं तुम्हाला का तुम्ही कुठं चुकला, काय तिथं तुम्ही सुधार करू शकता पेपर ट्रेडिंग केल्यामुळे। खरे पैसे घालून गेलं म्हणचाल, असं लॉस झालं तसं लॉस झालं, आपलं बी नाव येते। मग त्याच्यासाठी पेपर ट्रेडिंग करावी, का करावी कळालं, कसं करावी, कुठं करावी, ट्रेडिंग व्ह्यूवर करायचं। ट्रेडिंग व्ह्यू झालं। हा व्हिडिओ स्पेशल बिगिनर, अजून ज्यांना ट्रेडिंगमध्ये सक्सेस व्हायचं आहे त्यांसाठी आहे। ज्यांना सक्सेस व्हायचं नाही, काही नाही, बघला त्यांनी आत्ताच व्हिडिओ सोडून जाऊ शकता। तर तुम्हाला जर 2025मध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे असेलच तर सबस्क्राईब करा मला पटमन्या। 1000 सबस्क्रायबर व्हायला पाहिजे, 4000 घंट्याचं बी वॉच टाईम तुमच्याकडून पूर्ण व्हायला पाहिजे, पट्टमन्या माझं मॉनिटाईज व्हायला पाहिजे चॅनल, कळालं। मग हे झालं ट्रेडिंग व्ह्यू, तुम्हाला कळालं काय आहे ट्रेडिंग व्ह्यूमध्ये काय रिव्हिजन करू। ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपण कोणत्या बी स्टॉक्सचं बाय सेल करू शकता, क्रिप्टो राहू द्या, फॉरेक्स राहू द्या किंवा स्टॉक मार्केट राहू द्या, तिन्हीमधले बी करू शकता तुम्ही। बाय करू शकता, सेल करू शकता। ऑप्शन ट्रेडिंग जी असते, खाली जाणारी का वरी, सोप्या भाषेत वरी जाणारा तर बाय करायचं, खाली जाणारा तर सेल करायचं, बाय सेल हे ऑप्शन ट्रेडिंग, डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग करू शकता तिथं। कळालं तुम्हाला का करायचे। आता जाऊ तर मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचं इंटरफेस दाखवतो। इंटरफेस दाखवल्यानंतर त्याच्यावर का टूल्स आहेत, काय नाही, तुम्हाला सगळं समजून सांगतो। जातो का, चालते। सबस्क्राईब करा, आधी तुम्ही सबस्क्राईब करा, मी जाणार करा सबस्क्राईब। हॅलो, तर आलो आहो आपण मोबाईल स्क्रीनवर। चला आता जाऊ प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू हे दिसलाय का, ट्रेडिंग व्ह्यू पट्ट याला डाउनलोड करून घ्यायचं। डाउनलोड करून गेल्या ओपन केल्या तुम्हाला जीमेल आय डी लॉग इन करा, म्हणजे जीमेल आय डी लॉग इन करायचं। बघा इथं दिसला आहे बघा, निफ्टी 50, बँक निफ्टी, सेन्सेक्स, इकडं रिलायन्स, बघा स्टॉक्स इथं झालं, इकडं आहे बघा, इकडं
फॉरेक्स आहे, क्रिप्टो आहे, म्हणेल ते तुम्हाला कोणचं पाहिजे ते फक्त सर्च करायचं, सगळंच भेटते इथं. बाजूला तुम्हाला चार्टवर जायचं. हे बघा कसं आहे सिस्टम. हे बघा तुम्हाला दाखवू का. बघा इथं दिसलं आहे बघा, इथं ट्रेडिंग व्ह्यूचं लोगो, त्याला दाबायचं. माझ्यापाशी अवेलेबल अकाउंट बॅलन्स आहे किती आहे बाबा, हे किती तर आहे, जाऊ द्या, तेवढं भेटते तुम्हाला. बघ एवढं बॅलन्स आहे, दिसला आहे तुम्हाला. अवेलेबल बॅलन्स $99,930. हे ह्याचं फक्त एवढं हेच आहे की फक्त ह्याच्यावर डॉलरवर भेटते, डॉलरवर असते, दुसरं काय पण नाही. आता तुमच्यासमोर एक ट्रेड घेऊ का. हो का, मला वाटलेले अजून खाली जाते म्हणून सेलला दाबलो मी. उगं तुमच्यासमोर दाखवलेलं उगं हे खरंच सेलला दाबलो, धरलं बघा. इथे आलं बघा $10 प्लस असं येते. इथं टूल लावायचं का, इथं पेन्सिलचं दिसलं आहे, पेन्सिलला टच करायचं, पार खाली जायचं. इथं लॉंग शॉर्टला दाबायचं. मला खाली जायची, खाली जाते वाटलं म्हणून जर टच करायचं. हिरवं एवढं. अरे यार, थांबा 2 मिनिट. हे बघा 100 थर्ड म्हणे $100 झालं. बसल्या जागी झालं का नाही बघा माझं 8,000चं प्रॉफिट. ओनली स्ट्रॅटर्जीवर काम करा तुम्ही. स्ट्रॅटर्जी आहे तर सगळंच आहे. मग डबल करतो त्याला. असं तुमच्या खिशातले पैसे चालल्यात का बघा बरं, झालं का. याला लॉंग करा एवढं, याला एवढं शॉर्ट. माझं इथं स्टॉप लॉस लावतो. ह्याला असं धरायचं, असं दाबायचं, इथं प्लसला दाबायचं, सेल करायचं 100, म्हणजे तिथं स्टॉप लॉस झालं आपलं. इथं सेल करायचे ते सगळे. इथं आली की पट्ट म्हणे. हे बघा आता किती चाललं आहे, $20. ते तुमच्यासाठी घेतलेलं आहे. त्याला हे क्लोज झाले आहे आपलं ऑर्डर. इथं दिसते तुमच्यापाशी अवेलेबल बॅलन्स किती आहे, किती प्रॉफिटमध्ये आहे, किती लॉसमध्ये आहे. आपलं पी.एन.एल सगळं दिसते. दुनियाचं भारी आहे. तुम्हाला जे पाहिजे हो का. स्क्रोल केल्यावर इथं सोलाना घेतलं तर सोनाला आलं बघा. बिटकॉईन तुम्ही इथं तुमची स्ट्रॅटर्जी कमीत कमी तुमच्या स्ट्रॅटर्जीवर 100 वेळेस काम करा. 100 वेळेस काम केल्यानंतर ते स्ट्रॅटर्जी यूज होत नसेल तर तुम्ही दुसरी स्ट्रॅटर्जी वापरू शकता. दुसरी स्ट्रॅटर्जी करायचं प्रयत्न करत राहायचं. हे पेपर ट्रेडिंग त्याच्यासाठी तर आहे. टेक्निकल ॲनालिसिस फुल असं सरसकट खालून वरीपर्यंत पाठ करून ठेवायचं. टेक्निकल ॲनालिसिस त्यासाठी आहे पेपर ट्रेडिंग. आता इथं कोपऱ्यावर इथं बाय करायचं, जे पाहिजे तिथं 0 टाकायचं. आता 100 पाहिजे मला, देण्यात आहे ना तेवढं. अवेलेबल बॅलन्सच नाही माझं तेवढं. एकच घेतो पण हो का. वरच्या साईडला घेतला, दिन दहाडे लॉस चालू आहे माझं $1. चल वडी, चल भाग मिल्खा. हो का, लॉस. अरे बाबा, चल वरी जा. आता तेवढं व्हॉल्यूम जास्त राहणार. क्रिप्टो करायचं असलं तर रात्री 8:30 ते 9 करायचं होते. कळालं कसं करायचं मोबाईलवर. नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे करा कमेंट, तुम्हाला दाखवू.